हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चॅप्टर 22 पाहतोय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि आज आपण या लेसनचा थर्ड पार्ट किंवा तिसरा व्हिडिओ पाहणार आहोत. यापूर्वीचे 2 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला बाळांनो डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. कारण की संपूर्ण लेसन एकाच व्हिडिओमध्ये जर अपलोड करायचं म्हटलं असतं तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. म्हणून आपण आज याचा थर्ड पार्ट पाहणार आहोत, तिसरा पार्ट पाहणार आहोत. आणि आज आपण टॉपिक पासून सुरुवात करणार आहोत. तो टॉपिक आहे हेरिडिटी. तर हेरिडिटी म्हणजे काय मित्रांनो, त्याला मराठीमध्ये अनुवंशिकता असं म्हणतात. आता पहा, अनुवंशिकता असं म्हणतात. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, हाऊ टॉल डज वन ग्रो. एखाद्या व्यक्तीची उंची किती वाढते किंवा किती वाढू शकते. यू नो दॅट अवर हाईट ग्रोज टिल वी आर अबाउट 18 years old. आपण 18 वर्षाचे होईपर्यंत आपली उंची वाढत असते. म्हणजे आपण 18व्या वर्षी आपली उंची जर 5 feet असेल किंवा 5 फूट असेल तर आपण म्हणायचं आपली उंची त्यानंतर आता वाढणार नाही. थिंक ऑफ पीपल यू नो हु आर 18 or older. तुमचे जे तुमच्या घरात कोणी मोठा असेल 18 वर्षाचे किंवा 18 वर्षापेक्षा मोठा असेल. ऑफ दीज पीपल हाऊ मेनी आर व्हेरी मच टॉलर ऑर शॉर्टर दॅन देअर पॅरेंट्स. त्यांच्या आईवडिलांपेक्षा ते किती उंच आहेत किंवा किती लहान आहेत किंवा बुटके आहेत त्याचं निरीक्षण करा. पहा, आता मेन पार्टवर येतोय आपण आता हेरिडिटीवर. अवर लुक्स म्हणजे आपलं दिसणं, अवर बिल्ड आपली अंगकाठी किंवा आपल्या शरीराची बांधणी, अँड अवर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आर लाईक दोज ऑफ अवर पॅरेंट्स. आपली जी शारीरिक वैशिष्ट्ये असतात, आपलं दिसणं वगैरे जे असतं ते आपल्या पॅरेंट्स म्हणजे आईवडिलांसारखं असतं. पीपल ऑफ वन फॅमिली शो सिमिलॅरिटीज इन मेनी वेज. एकाच कुटुंबात राहणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये अनेक सिमिलॅरिटीज असतात, अनेक साम्य असतात, एकसारखेच असतात जवळजवळ ते. सम ऑफ अवर फीचर्स ऑर ट्रेट्स आर लाईक दोज ऑफ अवर ग्रँड पॅरेंट्स ऑर अवर पॅरेंट्स सिबलिंग्स. म्हणजे पहा, म्हणजे आपली काही जी फीचर्स आहेत, फिजिकल फीचर्स आहेत, आपली जी शारीरिक वैशिष्ट्ये आहेत ते आपल्या ग्रँड पॅरेंट्स म्हणजे आपल्या आजी आजोबांसारखी किंवा अवर पॅरेंट्स सिबलिंग्स आपले जे काका काकू असतात किंवा जे लहान भावंड वगैरे असतात, मामा मावशी, त्यांच्यासारखे असतात. ओके, दॅट इज वाय समटाइम्स पीपल हु नो देम रिकॉग्नाइज अस इवन इफ दे हॅव नेव्हर मेट अस बिफोर. जरी समजा एखादे काही लोक असतात की जे रिकॉग्नाइज अवर पॅरेंट्स और ग्रँड पॅरेंट्स, ते आपल्या आजी आजोबांना ते माहीत असतील किंवा ते त्यांना ओळखत असतील किंवा ते आपल्याला ओळखत असतील, तर आपल्यावरून ते आपल्या आई वडिलांना ओळखतात किंवा आई वडिलांच्या जर ते ओळखत असतील तर त्यांच्या चेहऱ्यावरून आपली ओळख ते पटवत असतात. पहा, बीइंग बॉर्न विथ सर्टन फीचर्स ऑर ट्रेट्स इन कॉमन विथ द मेंबर्स ऑफ अवर फॅमिली इज हेरिडिटी. म्हणजे पहा, हेरिडिटीची डेफिनेशन आहे या ठिकाणी. पहा, मी हायलाइट केलेले आहे. बीइंग बॉर्न विथ सर्टन फीचर्स ऑर ट्रेट्स इन कॉमन with the members of our family is heredity. म्हणजे आपल्या कुटुंबियांसारखी लक्षणे आपल्या जन्मताच, बिंग बॉर्न म्हणजे जन्मापासूनच ती लक्षणं किंवा ती वैशिष्ट्य आपल्यामध्ये असणं यालाच अनुवंशिकता असं म्हणतात. दीज आर अवर इनहेरिटेड ट्रेट्स. हे आपले यालाच अनुवंशिकता असं म्हणतात. हावेवर इवन दो मेनी ऑफ अवर ट्रेट्स आर लाईक दोज अवर फॅमिली मेंबर्स. आपली अनेक लक्षणं आपल्या नातेवाईकांसारखी असतात, म्हणजे आत्या असेल, मावशी असतील, है की नाही. नो वन हॅज एनी कंट्रोल ओव्हर विच ट्रेट्स विल इनहेरिट अँड विच विल नॉट. म्हणजे आपल्यामध्ये आपल्या पालकांची कोणती वैशिष्ट्ये येतील किंवा कोणती येणार नाहीत ह्याच्यावर कोणाचंच नियंत्रण नसतं किंवा कोणी सांगू शकत नाही की बाबा आपण आपल्या आईसारखा चेहरा घेऊन येऊ की वडिलांसारखा चेहरा असेल आपला, ते कोणी सांगू शकत नाही. पहा, रीड अँड रिफ्लेक्ट. वाचा आणि विचार करा. An industrialist had to work hard to expand his business. एका कारखानदाराने काय केलं, खूप आपल्या मेहनतीने आपला व्यवसाय वाढवला होता. He had 3 assistants. त्याला 3 सहाय्यक होते, त्याला मदतीसाठी असिस्टंट होते 3. He conducted an experiment to decide whom to make the head of his factory after he retired. मग त्या इंडस्ट्रियलिस्टने काय केलं, त्या 3घांपैकी कोणाला आपल्या नंतर आपल्या कंपनीचा हेड करावा किंवा प्रमुख बनवावं यासाठी एक प्रयोग केला. कारण की तो जो इंडस्ट्रियलिस्ट होता तो रिटायर्ड होणार होता.
ही गेव 5 लाख रुपीज टू ईच ऑफ देम. त्या प्रत्येकापैकी तिघांना सुद्धा त्याने 5-5 लाख रुपये दिले. अँड टोल्ड देम टू डू व्हॉट एव्हर दे थॉट बेस्ट विथ द मनी. म्हणजे त्या पैशातून ते जे 5 लाख रुपये दिले, त्या 5 लाख रुपयाचे त्यांना वाटेल ते काही करण्यास सांगितलं. आफ्टर अ इयर, एक वर्षानंतर, ही कॉल्ड देम अँड आस्क देम टू रिपोर्ट हाऊ दे हॅड यूज द मनी. आणि त्याने 1 वर्षानंतर त्या तिघांना सुद्धा बोलावलं आणि विचारलं की त्या पैशाचं तुम्ही काय केलं. तर फर्स्ट असिस्टंट जो होता, पहिला सहाय्यक, काय म्हणाला, आय हॅव केप्ट द मनी सेफ. मी ते पैसे सुरक्षित ठेवले. इट कॅनॉट फॉल इन टू एनी वन्स हँड्स. ते पैसे कोणाच्याही हाताला लागणार नाहीत असे मी ठेवले होते. आय कॅन ब्रिंग इट बॅक टू यू वेन एव्हर यू से. तुम्हाला जेव्हा ते पैसे हवे असतील तेव्हा मी घेऊन येईल. पहा आता सेकंड असिस्टंट काय म्हणते पहा. दिस इयर आय डबल द अमाऊंट ऑफ द इयरली बोनस वी गिव्ह अवर वर्कर्स. दुसरा सहाय्यक काय म्हणाला पहा. आय ऑल्सो गेव देम ऑल अ फिस्ट. पहा, या वर्षी आय डबल द अमाऊंट ऑफ द इयरली बोनस वी गिव्ह अवर वर्कर्स. मी यावेळी काय केलं, सर्वांना दुप्पट बोनस दिला आणि काय केली, सगळ्या कामगारांना फिस्ट म्हणजे मेजवानी सुद्धा दिली, जेवण सुद्धा दिलं. ऑल द वर्कर्स वेर व्हेरी हॅपी. सगळे कामगार जे होते ते खूप आनंदी होते. आय थिंक आय यूज द मनी रिअली वेल. मला असं वाटतं मी ते पैसे खूप चांगले वापरले. आता पुढे थर्ड असिस्टंट काय म्हणतोय पहा. विथ पार्ट ऑफ द मनी यू गेव आय बॉट अ बेटर मशीन. तुम्ही दिलेले जे पैसे होते त्याच्यातून काही पैशातून मी काय केलं, चांगलं मशीन आणलं. सो अवर प्रोडक्शन ग्रू 5 फोल्ड. आपलं जे प्रोडक्शन होतं ते 5 पटीने वाढलं. अवर प्रोडक्ट इज ऑल्सो बेटर क्वालिटी. आपलं जे प्रोडक्ट होतं ते चांगल्या क्वालिटीचं बनलं. अँड द डिमांड फॉर इट हॅज ऑल्सो ग्रोन. आणि आपल्या प्रोडक्टची काय झाली, डिमांड सुद्धा वाढली. वी मेड अ प्रॉफिट ऑफ 25 lakhs इन जस्ट अबाउट 8 months. फक्त 8 महिन्यामध्येच आपला किती प्रॉफिट झाला, 25 लाख रुपये प्रॉफिट झाला. सो आय यूज 10 lakhs टू बिल्ड अ कॅन्टीन दॅट द वर्कर्स निडेड. त्यापैकी 10 लाखातून मी काय केलं, कॅन्टीन बांधलं की ज्या ठिकाणी जे कामगार होते त्यांना जेवणाची व्यवस्था व्हावी किंवा त्याची गरज होती. आय हॅव पुट 5 lakhs इन द वर्कर्स वेलफेअर फंड. तर आणि 5 लाख रुपये मी काय केले, कामगार कल्याण निधीमध्ये टाकले. अँड आय थिंक आय शॅल यूज रिमेनिंग 10 lakhs टू बाय 1 more मशीन. आणि उरलेले 10 लाख रुपये जे आहेत ते मी अजून मशीन घेण्यासाठी वापरेल. यू कॅन इझिली गेस हू द इंडस्ट्रियलिस्ट चूज द हिज सक्सेसर. म्हणजे नंतरचा हेड कोण असेल, तो कोणाला निवडला असेल त्यांनी. फर्स्ट असिस्टंटला निवडला असेल का की ज्याने ते पैसे फक्त सेफ ठेवले. सेकंड असिस्टंटला निवडला असेल का की त्याने जो बोनस आहे तो कामगारांना डबल वाटला. का थर्ड असिस्टंट असेल की ज्याने ते पैसे योग्य रीतीने वापरून मशीन आणली. त्या मशीन आणल्यानंतर कामगारांचा सुद्धा फायदा केला, कंपनीचा सुद्धा फायदा केला आणि खूप नफा कमवला. बरोबर. अशा पद्धतीने व्हॉट इज द मोरल ऑफ दिस स्टोरी. या गोष्टीचं तात्पर्य काय, चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीचं तात्पर्य काय. म्हणजे आपल्या ज्या ॲबिलिटीज आहेत, त्या क्षमता आहेत, त्या आपल्या अभ्यासाने आणि याने वाढत असतात. आणि आता पाहूया फॉर बेटर पर्सनल डेव्हलपमेंट. आता चांगला विकास होण्यासाठी काय करायला पाहिजे पहा. वी इनहेरिट टू लर्न मेनी स्किल्स. वी इनहेरिट द ॲबिलिटी टू लर्न मेनी स्किल्स. आपण अनेक कौशल्य घेण्याची क्षमता आपल्याला आनुवंशिकतेने येत असते. द ग्रोईंग एज इज द टाइम टू रिकॉग्नाइज दीज ॲबिलिटीज अँड टू डेव्हलप अवर स्किल्स. आणि आपलं वाढतं वय जे आहे त्या काय असतं, त्या वयामध्ये आपण काय केलं पाहिजे, रिकॉग्नाइज दीज ॲबिलिटीज, या क्षमता आपण ओळखल्या पाहिजेत. अँड टू डेव्हलप अवर स्किल्स, आणि आपली कौशल्य विकसित केली पाहिजेत. अँड डेव्हलपिंग अवर स्किल्स हेल्प अस टू लिव्ह अँड इंडिपेंडंट. आणि आपण अशी वेगवेगळी कौशल्य विकसित झाले आपल्यामध्ये, आपण वेगवेगळी स्किल्स अक्वायर केली तर आपण इंडिपेंडंट, स्वतंत्र, युजफुल अँड एंड रिचिंग लाईफ, म्हणजे उपयुक्त आणि अगदी समृद्ध असं जीवन जगू शकतो. आणि जर आपल्याकडे स्किल्स नसतील तर आपलं आयुष्य अगदीच कष्टमय होऊन जातं. मग आता त्यासाठी काय हवं, अ गुड डाएट, चांगला आहार असावा. यू नो दॅट द फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. तुम्हाला माहिती आहे
फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ म्हणजे वाढीसाठी आपल्याला अन्नाची गरज असते. However, in certain circumstances, a growing child does not get the various food constituents in adequate proportions. तुम्हाला माहिती आहे? However, in certain circumstances म्हणजे काही परिस्थितीमध्ये a growing child म्हणजे वाढणारं जे मूल असतं की ज्याच्या शरीराची वाढ होण्याचं वय असतं, does not get the various food constituents. सगळेच अन्न घटक त्याला in adequate proportion योग्य प्रमाणात मिळत नाहीत. And this leads टू मल न्यूट्रिशन आणि त्याचं कुपोषण होतं. बऱ्याच वेळा तुम्ही दवाखान्यात वगैरे गेल्यानंतर अशी हातपायाच्या काड्या झालेली किंवा त्यांचं नुसतंच पोटपुडा आलंय, सुरकुत्या पडलेत स्किनवर, अशी मुलं पाहिली असतील तर मित्रांनो त्या ठिकाणी त्यांचं मल न्यूट्रिशन झालेलं असतं, कुपोषण झालेलं असतं. अँड अफेक्टिंग द ग्रोथ ऑफ दॅट चाइल्ड आणि त्या मुलाची काय झालेली असते, त्याच्या वाढीवर परिणाम झालेला असतो. फॉर एक्झाम्पल, अ पर्सन डज नॉट ग्रो ॲज टॉल ॲज दे वुड हॅव बीन. म्हणजे ज्याचे एखाद्याला जर पूर्णपणे फूड कॉन्स्टिट्युएंट मिळाले नाहीत तर काय होतं, अ पर्सन डज नॉट ग्रो ॲज टॉल ॲज दे वुड हॅव बीन. म्हणजे जेवढी वाढ व्हायला पाहिजे एखाद्या व्यक्तीची तेवढी वाढ होत नाही. अँड इवन इफ सच अ पर्सन गेट्स अ गुड डाएट लेटर ऑन. आणि त्यासाठी इफ सच अ पर्सन गेट्स अ गुड डाएट लेटर ऑन, जरी त्याला नंतर चांगला आहार मिळाला पण त्याच्या वाढीच्या काळामध्ये त्याला जर आहार मिळाला नाही तर त्याचा उपयोग होत नाही. इट इज ऑफ नो यूज फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. त्याची 18 वर्षापूर्वीच त्याला योग्य वाढीसाठी त्याला चांगला आहार मिळायला हवा. पहा, अदर फॅक्टर्स दॅट सपोर्ट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आणि इतर सुद्धा विकासाला पूरक अशा काही गोष्टी आहेत. पहा, अलॉंग विथ न्यूट्रिशियस फूड, पोषक अन्न तर मिळालंच पाहिजे, पौष्टिक अन्न तर मिळालंच पाहिजे. ॲडक्वेट एक्सरसाइज इज ऑल्सो नेसेसरी फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. वाढीसाठी आणि विकासासाठी ॲडक्वेट एक्सरसाइज, पुरेशा प्रमाणात व्यायाम सुद्धा असायला हवा. लॅक ऑफ एक्सरसाइज ऑल्सो अफेक्ट्स ग्रोथ ॲडव्हर्सली. आणि लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे व्यायाम जरी कमी पडला तरी योग्य प्रमाणात वाढ होत नाही. वन मस्ट ऑल्सो बी केअरफुल टू स्टडी वेल. पहा, आणि विकासासाठी किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठी स्टडी वेल म्हणजे अभ्यास सुद्धा चांगला केला पाहिजे. अवॉइड ॲडिक्शन्स, व्यसन केलं नाही पाहिजे. दारू, गुटखा, तंबाखू यासारख्या ॲडिक्शन्स, व्यसन केले नाही पाहिजेत. अँड देअर इल इफेक्ट्स डेव्हलप हॉबीज, छंद जोपासले पाहिजेत. टेक पार्ट इन स्पोर्ट्स, खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे. अँड लर्न न्यू स्किल्स, आणि नवीन कौशल्य सुद्धा शिकली पाहिजेत. इफ वी टेक केअर टू डू ऑल दिस, जेव्हा हे करण्यासाठी आपण काळजी घेऊ, इट लीड्स टू गुड डेव्हलपमेंट. तर इट लीड्स टू गुड डेव्हलपमेंट म्हणजे तेव्हाच आपला चांगला विकास होऊ शकतो. पहा, वेदर बॉय ऑर गर्ल, मुलगा असो वा मुलगी, इच पर्सन हॅज एव्हरी राईट टू गेट द ऑपॉर्च्युनिटी टू मेक प्रोग्रेस. मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, प्रत्येकाला आपला विकास करण्याची, आपली प्रगती करण्याची संधी आहे आणि आपली जीवन समृद्ध करण्याची प्रत्येकाला संधी आहे. मग तो मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, त्याला प्रत्येकाला समान संधी आहे. पुढे, इच वन हॅज अ युनिक पर्सनॅलिटी. प्रत्येकाला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, कोणीच सारखा नाही. म्हणजे समजा मी असेल किंवा तुम्ही असाल तर तुमच्यासारखा जगात कोणीच व्यक्ती नाहीये. इन युअर क्लास देअर मस्ट बी सम चिल्ड्रन हू आर गुड इन स्टडीज. तुमच्या वर्गामध्ये काही मुलं अशी असतील की त्या अभ्यासात हुशार असतील. व्हाईल अदर्स आर गुड ॲट गेम्स अँड स्पोर्ट्स. इतर काही मुलं अशी असतील की ती खेळामध्ये चांगली असतील. सम सिंग वेल, म्हणजे काही मुलं चांगली गात असतील. अँड सम लाईक टू ऍक्ट इन प्लेज, आणि काहींना नाटकात काम करायला आवडत असेल. म्हणजे प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाची पर्सनॅलिटी, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. एव्हरी पर्सन इज डिफरंट फ्रॉम ऑल अदर्स. प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळे आहे. अवर फिजिकल अँड मेंटल मेकअप इज नॉट सेम ॲज दॅट ऑफ एनीवन एल्स. आपली शारीरिक आणि मानसिक ठेवण जी आहे ती कोणाशीच जुळत नाही किंवा कोणासारखीच नसते. प्रत्येकाची फिजिकल अँड मेंटल मेकअप डिफरंट म्हणजे वेगळा असतो. अवर पर्सनॅलिटी डेव्हलप्स थ्रू अवर इंटरेस्ट अँड एफर्ट्स. आपलं जे व्यक्तिमत्व आहे ना, त्या जसं आपलं व्यक्तिमत्व विकसित होत जातं
तसा त्याच्यातून आपल्या आवडीनिवडीतून आणि एफर्ट्स म्हणजे आपल्या प्रयत्नातून आपलं व्यक्तिमत्व विकसित होत असतं. व्हॉट वी लाईक टू डू अँड व्हॉट वी प्रॅक्टिस एव्हरी डे, म्हणजे आपण कशाचा सराव करतो आणि आपल्याला काय आवडतं याच्यातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. ड्युरिंग द ग्रोईंग इयर्स, आपली वाढ होण्याची जी वय असतं, वी ऑल्सो लर्न टू टेल व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. आपण वाढत्या वयाबरोबर चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला कळतं किंवा आपण शिकत असतो. अवर पर्सनॅलिटी कॅन बी सेड टू बी एक्सलंट ओनली व्हेन वी पुट गुड थॉट्स इन टू प्रॅक्टिस, म्हणजे आपलं व्यक्तिमत्व तेव्हाच चांगलं आहे असं म्हणता येतं जेव्हा आपण चांगल्या विचाराप्रमाणे आचरण करतो. म्हणजे नुसता विचार करून उपयोग नाही, तर त्या विचारांप्रमाणे कृती सुद्धा केली पाहिजे. ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा. वी डू नॉट लर्न गुड व्हॅल्यूज ओनली टू राईट अबाउट देम इन एक्झाम्स. आपण फक्त चांगली मूल्य किंवा चांगले विचार परीक्षेमध्ये लिहिण्यापुरतेच आपण शिकत नाही. दे मस्ट बी रिफ्लेक्टेड इन अवर बिहेवियर. ते चांगले विचार आपल्या वागण्यामध्ये सुद्धा दिसले पाहिजेत. आता प्रत्येक लेसनचा जो लास्ट पार्ट असतो तो पहा. व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. वी ग्रो इन हाईट अँड वेट राईट फ्रॉम बर्थ टिल वी रीच अडल्टहुड. जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत, अडल्टहुड म्हणजे 18 वर्षापर्यंत आपण म्हटलंय ना वरती, आपली उंची आणि वजन वाढत असतं. अ न्यू बॉर्न बेबी कॅनॉट डू एनिथिंग फॉर इट सेल्फ. नुकतेच जन्माला आलेलं जे बाळ आहे ते कोणतीच गोष्ट स्वतःहून करत नाही किंवा करू शकत नाही. वी लर्न मेनी स्किल्स फ्रॉम अवर पॅरेंट्स, टीचर्स अँड अदर्स. आपण अनेक कौशल्य आपले पॅरेंट्स म्हणजे आई वडील, टीचर्स शिक्षक आणि अदर्स इतर जे लोक आहेत त्यांच्यातून शिकत असतो. वी सी सिमिलॅरिटीज इन पीपल ऑफ द सेम फॅमिली. एकाच कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीमध्ये सिमिलॅरिटीज म्हणजे साम्य दिसून येतं. इवन सो एव्हरी पर्सन इज युनिक. तरी प्रत्येक जण काय आहे, सर्वांपेक्षा वेगळे असते. द मोर द स्किल्स वी लर्न द लेस वी डिपेंड ऑन अदर्स. आपण जेवढे जास्त स्किल्स शिकू तेवढं आपण इतरांवर अवलंबून राहण्याचं कमी होत जातं प्रमाण. वी कॅन लिव्ह अन इंडिपेंडंट, युजफुल अँड एनरिच लाईफ विथ द हेल्प ऑफ स्किल्स. वेगवेगळी कौशल्य आत्मसात केल्यानंतर आपण आपलं जे जीवन आहे ते इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, युजफुल म्हणजे उपयुक्त अँड एनरिच म्हणजे समृद्ध होत असतं. अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन होता. याचा एक्सरसाइज सुद्धा मी दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये सगळे व्हिडिओ पहा आणि हा लेसन शिकून घ्या. थँक्यू.